मराठी, दे धडक दे धडक। नमस्कार, दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू। आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। करगणी येथील लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचे आत्महत्या प्रकरण आता वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचलंय। करगणी येथील या आत्महत्या प्रकरणी थेट आमदारांचे कॉल डिटेल्स चेक करण्याची मागणी करण्यात आली आहे। करगणी आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाला आहे का, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी आमदार सुहास बाबर यांचे कॉल डिटेल्स चेक करण्याची मागणी केली आहे। भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे। त्यानुसार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन देखील देण्यात आलंय। भाजपने केलेल्या या मागणीनंतर मात्र राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारानंतर सदर पीडित मुलीने आत्महत्या केल्याने आटपाडी तालुका हादरून गेला आहे। अशातच करगणी आत्महत्या प्रकरण आता वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यानुसार या आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप पुढे येऊ लागले आहेत। आटपाडी तालुका भाजपने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे। आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांना भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे। या निवेदनातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक मागण्या करत करगणी आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाला आहे का याची सखोल चौकशी व्हावी, तसेच सुहास बाबर यांचे मागील 3 ते 6 महिन्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्यात यावेत। शिवाय पीडितेच्या आत्महत्येनंतर गुन्हा नोंदवण्यात विलंब का झाला, त्यामागे कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव होता याची स्वतंत्र चौकशी व्हावी। याशिवाय पीडितेच्या कुटुंबियांना सरकारी संरक्षण आणि आर्थिक व न्यायालयीन मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदन देत असताना भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, माजी अध्यक्ष जयवंत सरगर, विनायक पाटील, चंद्रकांत दौंडे, विष्णुपंत अर्जुन, उमाजी चव्हाण, विकास भुते, अजित जाधव, मोहन खर्जे, जीवन कासार, राहुल सपाटे आणि सागर पुकळे उपस्थित होते। बघूया याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले नेमके काय म्हणतात। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले। आज आम्ही तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं, करगणीमध्ये जे अल्पवयीन मुलीवर जो 4 नराधमांनी जो लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल सर्व तालुका आणि महाराष्ट्रभर सर्वांना त्याची शाळा व्यक्त करते। आणि जो आपले खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार आहेत सुहासभाई बाबर यांनी विधानसभेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला की आटपाडीचे PI साहेबांचं कॉल डिटेल्स CDR काढावा, तसाच यांनी ह्या मुलीचं प्रकरण दाबायसाठी त्या आरोपींना ह्यातून बाहेर काढण्यासाठी जो ह्यांनी कॉल केले PI साहेबांना किंवा तिथल्या त्या पाटील कोण साहेब आहेत त्यांना, तर त्या विद्यमान आमदारांचं किंवा त्यांचं कोण कार्यकर्ता त्यांचं कॉल डिटेल्स काढावे ही एवढी मी विनंती करतो। जिओ मराठी, दे धडक दे धडक।